दरम्यान नीट पेपर फुटीवरून राज्यासह देशात वादंग उठला होता। मोठं आंदोलनही झालं। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील झाला। सरकार ॲक्शन मोडवरही आलं। असं असताना दुसरीकडे राज्यात मात्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा अर्थात सीईटीमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। तसा आरोप करण्यात येतो आहे। 10वी 12वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 50 ते 60% मार्क्स मिळाले अशा सीईटीमध्ये चक्क 99 ते 100 रँक मिळाला। त्यामुळे सीईटीमध्ये मोठा घोटाळा झालाय का असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलाय। विशेष म्हणजे पालकांसोबतचा एक संवाद सुद्धा व्हायरल होतोय। त्यात एजंटकडून पालकांना 13 ते 14 लाख रुपयांची मागणी केली जाते। या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर पावलं उचलावीत असं मत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलंय। नीट पेपर फुटीनंतर राज्यासह देशभरामध्ये त्याचे परिणाम जाणवले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला। केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलण्यासंदर्भात काही घोषणा केलेल्या आहे। काही पार्लमेंटमध्ये त्यांची तशी काही सक्तीचे कायदे आणण्याची तयारी असताना दुसरीकडे मात्र राज्यामध्ये सीईटीचा घोटाळा उघडकीस आलाय का असा एकूणच प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। कारण सीईटी पेपर परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये। अर्थातच NDTV मराठी त्या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। मात्र एकूणच त्या टेक्निकली दृष्ट्या पाहिलं तर मोठमोठे गैरप्रकार त्यामध्ये आढळून आलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी मध्ये 50 ते 55% मार्क्स घेतले त्या विद्यार्थ्यांना खरं तर सीईटीमध्ये तब्बल 99 ते 100 रँकिंग मिळालेली असल्याचा काही पालक गंभीर आरोप या ठिकाणी करतायत। एकूणच या विषयावर विद्यार्थ्यांना काय वाटते, पालकांना काय वाटते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काही पालक आपल्यासोबत आहेत। सर, मला सांगा नेमकं प्रकार काय आहे, ज्या संशय तुम्हाला आहे की बाबा मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये गैरप्रकार झालाय, काय नेमकं संशय आहे? याच्यात कसं आहे माहिती आहे का, आम्हाला टॉपचे जर रिझल्ट पाहिले, आता 100% 99 टॉपच्या विद्यार्थ्याचं आपण कौतुकानं पाहतो ना की रिझल्ट कसा आला। पण टॉपचे मुलं 10वीला मार्क 50-52%, 12वीला पण बोर्डला 50-52% आणि राज्यात तो प्रथम। आता खरं तर सीईटी परीक्षा निव्वळ स्टेट बोर्डच्या सिलेबसवर आहे आणि स्टेट बोर्डला त्याला इकडे 50% पडायलेत आणि सीईटीला मात्र 100%। असं जर एखाद्या परीक्षेमध्ये घडलं तर त्याने अभ्यास करून मेहनत करून रात्रंदिवस अभ्यास केला आणि त्याला जर मार्क पडत नसतील आणि असे जर एखादा घोटाळा करून किंवा चुकीच्या पद्धतीने जर मार्क घेऊन पोरं जर चांगल्या कॉलेज लागत असतील तर सामान्यपणे पालकांवर एक विचित्र मानसिकता येऊन बसते की आपल्या मुलांना नेमकं करायचं काय। मेहनतीने अभ्यास करतात त्यांचा रँक खूप कमी आणि जे अभ्यास करत नाहीयेत आणि ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना एकदमच जास्त, हे असं नाही व्हायला पाहिजे। काय वाटतं बेटा तुला? आता नीटचा पेपर फुटला, TETचा पेपर फुटला आणि आता सीईटी मध्ये पण घोटाळा। म्हणजे आम्ही विश्वास कुठल्या पेपरवर ठेवायचा, आम्ही इथून पुढे मेहनत करायची का नाही हे सरकारनं आम्हाला सांगायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, परभणी। आणि आता एक मोठी बातमी, MPSC पेपर फुटी प्रकरण आता CID कडे देण्यात आलेलं आहे। नंदुरबारला त्यामुळेच CIDचं पथकही दाखल झालेलं आहे। खासगी क्लासमध्ये CID पथकाकडून झाडाझडती सुरू करण्यात आलेली आहे। राज्यात MPSCचा औषध निरीक्षक भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आणि आता त्यानंतर हे प्रकरण CID कडे वर्ग करण्यात आलेलं आहे। CIDचं पथक नंदुरबारमध्ये दाखल झालं असून एका खासगी क्लासमध्ये झाडाझडती पथकाकडून सुरू आहे।